मोठा प्रतिसाद मिळालेला होता. 3 सभा स्पष्ट झाल्या. आज परभणी आणि धाराशिव आहे. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. महानगरपालिका शिवसेनेच्या असं असणार. खरं म्हटलं तर ह्या सभा नाहीच आहेत. मी कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे परभणीकरांना धन्यवाद पण द्यायचे, कारण त्यांनी महापूर दिलेला आहे शिवसेनेला. त्याच्यामुळे परभणीकरांना धन्यवाद पण द्यायचे. आणि त्याच सोबतीनं तुम्ही बघत असाल की कालपासून ज्या माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या त्यात मी कार्यकर्त्यांची आणि लोकसभेला ज्यांनी शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या खासदारांना मतदान करून विजयी केलं होतं त्या सगळ्यांची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. परंतु एका गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे की काही काही गोष्टींना एक विचित्र पार्श्वभूमी असते. तशी विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये एक अशी आहे की इथून जे निवडून दिले जातात ते कालांतराने गद्दारी करतात, पण तरीही इथले शिवसैनिक आणि मतदार हे कायम शिवसेनेसोबत राहिलेले आहेत आणि मला खात्री आहे ते यापुढे सुद्धा राहतील. आता बंडू जाधव सोडून गेले त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी अनेक आरोप केले बाबा लक्ष दिलं असतं ना तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. दरवेळेस खासदार गद्दारी करून जातात, परभणीकर त्यांना मतदान करतात. पुढे शिवसेना याविषयी काही ठोस पाऊल उचलणार आहे? आता मुद्दा काय आहे की हे वरवरचं जे तुम्ही म्हणता ही उपाययोजना वरवर करून नाही चालणार. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. आणि जे गद्दार शिरोमणी बसलेत तिकडे मुंबईत विंध्यसेना, त्यांचे सगळे उमेदवार लोकांनी ठरवून आता पाडले पाहिजेत. आणि गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते. त्या किडीला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही. मागच्या वेळेस सभेच्या वेळेस मला आता थोडं बैठकीत बोलायला ठेवा ना उद्देशित. भर सभेमध्ये शपथ घेतली होती साहेब की तुम्हाला सोडणार नाही, पण तरी त्यांनी सोडलं तुम्हाला. आता ज्यांनी शपथ घेतली त्यांना त्या शपथेचे चुकी म्हणजे काय शपथ मोडल्याचे दुष्परिणाम ती जी काय शक्ती आहे ती देईल. आम्ही फक्त आणि फक्त निधीसाठी पक्षांतर केलेलं आहे. खाजगी प्रायव्हेट फंड पक्षांतर ह्याच्यासाठी केले की आम्हाला निधी भेटत हा, मग त्यांना निधीसाठीच ते गेलेत, खाजगी निधीसाठी. कारण जो निधी खासदार फंड म्हणून मिळतो त्याच्यापैकी किती खर्च झाला हे चॅनलच्याच माध्यमातून म्हणजे साहिल जोशी यांनी ते प्रकाशात आणले आणि तुम्ही सुद्धा त्या बातम्या दाखवल्यात. म्हणजे निधी जो मिळाला होता त्याच्यापैकी किती निधी कुठे खर्च झाला हा सगळा आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत आज अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत हे तर लोकसभेचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या खासदारांचा हजेरीपट आहे. किती वेळा तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तिकडे तोंड उघडलं, किती वेळा तिथे संबंधित मंत्र्यांकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन तुम्ही बोललात, विषय मांडलेत, याचा सगळा आढावा आहे. साहेब अंतर्गत गटबाजी हे सुद्धा कारण असल्याचं बोललं जातंय. अंतर्गत गटबाजी ही मला तशी कुठे काय वाटत नाही, पण तशी ही प्रत्येक ठिकाणी दिसते. म्हणजे काल सूर्य जे मी म्हटलं की हे ऑपरेशन टायगर त्यांनी नाव दिलं, पण ऑपरेशन देवेंद्र आहे का, तरी भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा त्याच्यामध्ये असू शकते की कोणाला तरी देवेंद्रला दिल्लीत येऊन द्यायचं नसेल. त्यांना असं वाटत असेल की देवेंद्र दिल्लीत आले तर त्यांचा पंतप्रधान पदाची जी त्यांची संधी ती हुकेल म्हणून त्यांना इथेच गुंतवून ठेवायचं किंवा इथेच संपवून टाकायचं. म्हणून ही भाजपातली अंतर्गत गटबाजी सुद्धा असू शकते. विमान प्रवासानंतर आपली आणि देवेंद्रजीची प्रवासात एक विमान प्रवास सोबत झाला त्यातले त्या बोलण्यामध्ये जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल. दुसरी एक बाब आहे की 14 ते 19 जे आहे ते भाजप महायुती सरकार होतं आणि आता जे आहे या काळामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण असंतोष आहे. 14 ते 19 मध्ये मराठा आरक्षण असेल, आता या काळामध्ये संतोष देशमुख खून प्रकरण असेल किंवा आता हे खासदार फुटीनंतर मराठवाड्याच्या विकासाविषयी काहीच होत नाही. या महायुतीच्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं मराठवाड्यावर अन्याय आणि असंतोष कसा राहील. बघा, मी तसं बघितलं तर देशातल्या कोणत्या राज्यामध्ये संतोष आहे? कोणत्याच राज्यात नाहीये. आणि मी ज्या वेळेला मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली होती त्या 2.5 वर्षाच्या काळात माझ्याकडनं जे काय करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि करत होतो. दुर्दैवाने सरकार पाडलं गेलं गद्दारी करून. कारण मी
असं मी म्हणेन की आमचं सरकार चांगलं काम करत होतं, ते यानं बघवलं नाही. कारण यांचं कसं आहे की लोकांना झुंजवत ठेवायचं, मराठा तर करायचं, जातीपातीत संघर्ष निर्माण करायचा आणि सुखनैव सत्ता भोगायची, हे ह्या महायुतीचं आता सत्ता भोगण्यामागचं गुपित आहे. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल की आज पेपर फुटतायत, मंत्री फुटताय, आपलं खासदार फुटतायत, सगळं फुटाफुटीच चाललेली आहे. पण कोणी कोणाकडे बघायला तयार नाहीये. तिकडे जंतर मंतरला सगळे तरुण जमलेत. राज्यामध्ये आता काल सुद्धा टीईटीचा पेपर फुटलेला आहे. सगळं म्हणजे कोण अंधाधुंद चाललेली आहे. कोणी तसा आनंदी या राज्यात दिसत नाहीये. राम मंदिर मधून जी काही रक्कम चोरीला गेली त्यानंतर देखील सरकार कुठेतरी सिरियस दिसत नाही. कारण तो त्याने धंदा केला. म्हणजे त्यांनी, मी दुर्दैवाने हा शब्द सारखा वापरेन कदाचित, कारण परिस्थितीच तशी आलेली आहे की प्रभू श्रीराम, राम मंदिर हे आमच्या सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्या हिंदूंचं एक श्रद्धास्थान आहे. तिकडे याने मंदिर नाही तर मग मी असं नाईलाजाने म्हणेन दुकान उघडले की काय, की रामाच्या नावाने यांनी काय धंदा सुरू केलाय की काय. कारण अनेक जणांनी त्याच्या मागे कारसेवकांचे बळी गेलेले आहेत, जीव दिलेले आहेत. अनेकांना तिकडे जो काही बेसुमार लाठीमार वगैरे झाला होता, गोधरा हत्याकांड झालं, अहमदाबाद झालं, हे सगळं जे काही घडलं ते कशासाठी घडलं, तर तिकडे एक पवित्र राम मंदिर उभं राहावं, प्रभू श्रीरामचंद्राची जी जन्मभूमी आहे तिकडे अभिमान वाटावा असं मंदिर उभं राहावं. पण त्या मंदिराच्या आडून जे काही धंदे चालले ते अत्यंत घृणास्पद आहे. आणि मला असं वाटतं की मंदिर वही बनाएंगे, आता त्याचा अर्थ कळतोय की कशासाठी यांना मंदिर बनवायचं होतं. आम्हाला ते श्रद्धेसाठी बनवायचं होतं. आणि काल सुद्धा मी त्याचा ओझरता उल्लेख केला की स्वतः शिवसेना प्रमुखांनी सुद्धा दौरे केले. ते शिलापूजन संभाजीनगरमध्ये केलेलं मराठवाड्यात, तेव्हा प्रमोद महाजन सोबत होते, इतर सगळे सोबत होते. एक भारावलेला तो काळ होता. त्याच्यानंतर 92-93 साल हे जे काय घडलं, मुंबईमध्ये दंगली घडल्या, बॉम्बस्फोट झाले, हे सगळं लोकांनी का भोगलं, मग कशासाठी भोगलं होतं. तर हे सगळे हिंदू विसरू शकत नाही. आणि ही हिंदुत्वाची गद्दारी आहे. मी सातत्याने जे सांगतोय की नुसती ही तर वरवरची झाली, आमदार खासदार फोडणं ही गद्दारी, त्याचा फडछाप काय पाडायचं तो मतदार पाडतील. पण राम मंदिरामधनं जे काय दानपेटीतनं किंवा इतर काही जी काही चोरी चालली आणि त्याचे जे काही मामले उघडकीस येत आहेत ते बघितल्यानंतर ही हिंदूंशी केलेली गद्दारी आहे, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्यानंतर सीईटीचा फुटला. आता नीटचा पेपर फुटल्यानंतर ऐका नीटचा पेपर फुटल्यानंतर केंद्रस्थान कुठे होतं? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे सगळेच्या सगळे जे पकडले गेले ते जे काही मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं, पाहिलं, वाचलं, हे कोणत्या परिवाराशी संबंधित होते, काय झालं, त्यांची आता नावं पण कोणाला माहिती नाहीये, नावं पण विसरले. पुढे काय केलं, त्यांच्यावरती कारवाई म्हणून काय केलं, नुसतं आतमध्ये टाकले. पण मला 100% माहिती आहे की ते एका विशिष्ट परिवाराशी जर ते संबंधित असतील, जे मी प्रसार माध्यमातून पाहिलं आणि वाचलं, तर हे विनासाहेब बाहेर पडतील आणि पुन्हा हे पेपर फोडायला मोकळे. काल टीईटीचा पेपर तर 1.5 कोटीला विकला जाणार होता, ठाणे जिल्ह्यात फुटला. आता ठाणे जिल्हा काय तुम्ही करणार? कुठे पेपर फुटतायत, मंत्री कुठे आहेत, खासदार फोडतायत. महाविकास आघाडीमध्ये परभणीमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार पडला. उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण ज्यांच्या घशात बाठा अडकतो बाळासाहेबांचं नाव घ्यायला ते उबाठा म्हणतात. तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे नाव असं घेऊ शकत नाहीत. बाळासाहेबांचे जे विचार मानतात त्यांच्या घशात बाळासाहेबांचं नाव घेताना बाठा अडकायचं कारण नाहीये. आणि ज्यांच्या घशात बाठा अडकतो त्यांना त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण हे बहुतेक सगळे एसनशी आहेत ना, ते असं म्हणतात. एसनशी गट जो आहे गद्दार, एसनशी त्यांच्या नावातच शी आहे. महाविकास आघाडी जी एकत्र आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये परभणी स्थानिक विधान परिषदेमध्ये एक उमेदवार राहिला, काँग्रेसचा उमेदवार टाकला, काँग्रेस त्याच्या बाजूला उभं राहिली, त्याच्यामुळे आपला उमेदवार पडला. आता या सगळ्या गोष्टी नाही सांगतो तुम्हाला, या सगळ्याचा अनुभवाचा एक कुठेतरी आढावा घ्यायला पाहिजे. आणि मी एक 15-20 दिवसापूर्वी इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याच्यामध्ये मी आणि संजय राऊत ऑनलाईन उपस्थित होतो. आम्ही त्याने हेच सांगितलं की आपण लोकसभेनंतर आज भेटतो, त्यावेळेला अशा बैठका या वारंवार व्हायला पाहिजे. कारण नुसतं नेत्यांमध्ये एकमत होऊन चालणार नाही.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी युती 25-30 वर्ष टिकली होती, ती ज्याला तळागाळातला कार्यकर्ता एकजुटीने उभा राहणं म्हणतात तसं राहिला होता, म्हणून ती युती 25-30 वर्ष टिकली होती. महाविकास आघाडी जर का यापुढे टिकवायची असेल तर ती एकट्या कोणत्याही पक्षाची जबाबदारी नाही, त्यातल्या सर्व घटक पक्षांची जबाबदारी आहे. मग त्याच्यात आम्हीही आलो, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आले. तर त्यांनी नुसतं नेत्यांनीच नव्हे तर स्थानिक पातळीवर सुद्धा ही एक वाक्यता होणं गरजेचं आहे. सध्याच्या विमान प्रवासाची चर्चा आपली सुरू आहे. काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की विमानापेक्षा विमान महत्त्वाचं आहे. असं बेईमान म्हणतोय. देवेंद्र फडणवीस यांना माहिती की उद्धव ठाकरे कसे आहेत. आणि तर बेईमान कसं आहे ते पण माहिती. जो शिवसेनेशी इमान राखू शकत नाही तो देवेंद्र फडणवीसाशी पण राखणार नाही हेही त्यांना माहिती आहे. आता झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जरी काँग्रेस विरोधात असली तरी देखील आमदार राहुल पाटील यांनी जुळाजुळ केली होती. पण ऐनवेळी खासदार जाधव यांनी काही मतं वळवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपल्याच उमेदवाराला आपल्याच पक्षात आता चर्चा म्हणजे काय, ते सिद्धच झालं ना. सर, तुम्ही दिलेली कर्जमाफी आणि याच्याजवळ काय फरक आहे? आपण दिलेले, आपल्या सरकारने दिलेली कर्जमाफी आणि आता यांनी दिलेली कर्जमाफी, पहिलं म्हणजे शब्दात फरक आहे. मी कर्जमुक्ती दिली होती आणि कर्जमाफी म्हटलंय, कारण मी माफी शब्द शेतकऱ्यांसाठी वापरू शकत नाही. माफी ही गुन्हेगाराला दिली जाते, शेतकऱ्याला नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, त्याच्यामुळे त्याचं जे एक ऋण आहे आपल्यावर, त्यातून आपण मुक्त होऊ शकत नाही. या भावनेतनं मी केलेली ती कर्जमुक्ती होती. आणि मला माहिती आहे की संपूर्ण काही मी समाधान कोणीच देऊ शकत नाही, पण कोणती अट शर्त वगैरे न टाकता ज्यांचं थकीत कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज होतं त्या सगळ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं. आपण सगळे त्याला साक्ष आहात. 2च वेळा फक्त ते आपले सेवा केंद्र का काय आहे तिकडे गेल्यानंतर ती केल्यानंतर थेट त्याच्या खात्यात पैसे गोळा झाले होते. नाईलाजाने काय झालं की करोना सुरू झाला आणि नियमित कर्ज परतफेड करणारे जे शेतकरी होते त्यांना आम्ही प्रोत्साहनपर 50,000 रुपये जे देणं जाहीर केलं होतं ते देऊ शकलो नव्हतो. ते द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विश्वास नांगरे पाटलांचे शाखेमध्ये जावं असं आवाहन केलं आहे. शाखेवर 3 वेळा बंदी आणायचा प्रयत्न केला ती देशद्रोही संघटना नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कोणी? चंद्रकांत पाटील यांनी. विश्वास नांगरे पाटील गेले होते. चंद्रकांत पाटील यांनी विश्वास नांगरे यांचं समर्थन केलं आहे शाखेमध्ये जाण्याचं. हे करताना त्यांनी असं सांगितलंय की संघावर 3 वेळा बंदी आणायचा प्रयत्न केला ती देशद्रोही संघटना नाही, नागरिकांनी शाखेमध्ये जावं. पण मग नांगरे पाटलांनी शिवसेनेच्याही शाखेत यावं. वल्लभभाई पटेल यांनी बंदी आणली. वल्लभभाई पटेलांनी आणली होती, इंदिरा गांधींनी बंदी आणली होती. वल्लभभाई पटेल महत्वाचे. चंद्रकांत पाटीलांना इतिहास थोडासा सांगावा लागेल. आणि ज्या सरदार वल्लभभाई पटेलांना हे म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेलाच पंतप्रधान हवे होते, खरंच हवे होते, कारण त्यांनी संघावरती बंदी घातली होती. खासदार पटोले तुमचे निकटवर्ती होते, बरोबर? हो ना. त्यांना काय संदेश देणार सर? काय संदेश देतात? आता मतदार संदेश देतील, मी काय देणार. चला, चला, धन्यवाद. हा, जय महाराज. पाथरीमध्ये अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी होती. आता जे नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत त्यांनी काल मध्यरात्री विना परवानगी तो पुतळा बसवलाय. तुमचा दौरा आहे त्या पार्श्वभूमीवर लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी तो प्रकार केला असं देखील म्हणलं जात आहे. नाही, मला नाही वाटत काय होईल लक्ष. धन्यवाद. महानगरपालिकेला राहू दे ना.